रविवारी सकाळ सकाळी साखर झोपेत असताना मला किचन मधून गोंधळ ऐकू आला, म्हणून मी किचन कडे झेप घेतली आणि मी पाहतो तर काय, आईने सकाळ सकाळी 3 तराची दहीहंडी लावली गॅसवर. तिला विचारलं काय बनवलं, तर बोलते सरप्राईज आहे तुझ्यासाठी, जा तू जाऊन झोप जा. पण जो शास्त्रज्ञांच्या लेवलचा एक्सपेरिमेंट चाललेला ती बघून तर माझी झोप उडाली. आणि पडदा हटवल्यानंतर आपल्याला कळते की आईचा खटाटोप चाललेला ढोकळा बनवण्यासाठी. झालाय नाही तर घ्या वरचा कापून टाकाय, असा खाली पलटी मारून ताटात काढून घ्या. ढोकळ्याचा डब्बा गॅसवरून खाली उतरवला आणि आईने युद्ध पुकारलं डब्याच्या विरोधात. त्याच्या डोक्यावर फटके घालायला लागली, त्याच्या डोक्यावर विळा मारायला लागली, पण ढोकळा काय खाली पडत नव्हता. पण आईचं तोंड नक्की पडलं आणि मी आणि पप्पा दोघं घाबरून कोपऱ्यात उभं राहिलो, कारण त्याचा राग आमच्यावर नको निघायला. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही असं म्हणत आईने प्लॅन बी ला सुरुवात केली. आणि त्याच्यामध्येच आपण एक टेस्टिंग पर्पज साठी एक घास चोरला आणि चव कशी आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कळेल. तर आईने प्लॅन बी ला सुरुवात केली आणि आता डब्यात नाही तर ताटामध्ये ढोकळा बनणार आहे. तर सगळ्याच्या सगळा ढोकळा ताटाला तेल लावून आपण ताटामध्ये काढून घेतला आणि मागून बाबा चालत आले आणि ते वाचले असे म्हणत होते. असं मला त्यांच्या मनातून ऐकलं, कारण त्यांची होती एकादशीचा उपवास, म्हणून ते राजगिऱ्याचे लाडू मिरवत खात होते. प्लॅन बी चा आईने सगळा सेटअप लावला आणि मग नंतर मोबाईलवर जाऊन व्हिडिओ बघायला लागली. भावांनो, प्रयत्न वाळूचे कण रगडित ही म्हण आईने ऐकले, म्हणून आईने प्रयत्न, वाळू आणि कण तिन्ही गोष्टी रगडल्या आणि ढोकळ्याची रेसिपी बनवली. तर आता आईला आपण घेऊन चाललोय, कारण आता आपला प्लॅन बी चा टाइम संपलाय आणि आता आपल्याला कळणार आहे की ढोकळा बनलाय की नाही. भावांनो, या महाराष्ट्रीयन ढोकळ्याची रेसिपी आई पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुमची व्हिडिओ चुकणार नाही. तुम्हाला ढोकळा बनवायचा असेल किंवा नसेल मला माहित नाही, पण तुम्ही व्हिडिओ बघणं अनिवार्य. आता आईने दिला तडका आणि तो काय बोलतात त्याला फोडणी दिली भावांनो मोहरीची, आणि एक फोडणी कमी पडली म्हणून अजून एका पळीवर फोडणी घेतली. मोहरी टाकली, मिरच्या टाकल्या, हिंग टाकलं त्याच्यावर आणि ते मिक्स केलं आणि बम 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 भावांनो तयार राहा, रेडी राहा ढोकळा बघण्यासाठी. कारण असा ढोकळा ना तुम्ही कधी बघितला असेल ना तुम्हाला कधी बघायची इच्छा होईल, कारण इथेच तुमचं मन तृप्त होऊन जाईल. आता मास्टर शेफ चेतन हे टेस्ट करून सांगतील की ढोकळा कसा झालाय आणि अतिउत्तम अशी चव आहे याची, असं आईने मला बोलायला सांगितलं. आणि आईला पण हा ढोकळा आवडलाय, मस्ती करत होतो. खरंच ढोकळा खूप छान आहे. आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाय बोला ना दोघं. अरे बोल ना बाय.